महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या वक्फच्या जमिनींचे व्यवहार आधीच झाले, त्यासाठीच घाईघाई वक्फ सुधारणा विधेयक आणलं. संजय राऊतांचा मोठा दावा. वक्फ सुधारणा बिलाच्या नावाखाली मुस्लिमांच्या संपत्तीवर कब्जा करण्याचा डाव, राऊतांचा हल्लाबोल. रिक्त जमिनींची विक्री करू असं शहा म्हणाले. संपत्तीचं रक्षण करू म्हणणारे खरेदी विक्रीवर आले, राऊतांचा हल्लाबोल. उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार. वांद्र्यातील मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेचं आयोजन. वक्फ विधेयकावर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. महाराष्ट्र विधिमंडळात आता प्रधान सचिवऐवजी 4 सचिव असतील. विधानसभा कामकाजासाठी 2 सचिव तर विधान परिषद कामकाजासाठी 2 सचिव अशी नियुक्ती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची नवी खेळी. पक्षांतर्गत नेमणुकीत युवकांना अधिकाधिक जबाबदारी दिली जाणार. नेतृत्वाची नवी फळी उभारण्याचा भाजपचा प्रयत्न. सरकारी मंजुरीसाठीचा फायलींचा प्रवास वाढला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या सह्यांनंतर फायली मुख्यमंत्र्यांकडे जाणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची फाईल्सवरती अंतिम स्वाक्षरी असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज 24 विभागांचा आढावा घेणार. काल 3 तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत एकूण 26 विभागांचा आढावा घेतला. दिशा सालियनच्या लॅपटॉपमध्ये सतीश सालियन यांचा व्हॉट्सअॅप डेटा मिळाला. आधीच्या एसआयटीला चौकशी दरम्यान हा डेटा मिळाला होता. वडिलांचा एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा संशय होता. वडिलांचं घर सोडून malaड मालवणीला गेल्याचं दिशानं मित्रांना सांगितलं होतं. शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांचं बुक माय शोला पत्र. कुणाल कामराच्या यापुढील शोज करता तिकीट उपलब्ध करून न देण्याची पत्राद्वारे विनंती. शालेय शिक्षण विभागाकडून एक राज्य एक गणवेश निर्णय मागे घेतल्यानंतर आता पूर्वीप्रमाणे शालेय गणवेश योजना पद्धत राबवली जाईल. गणवेशाचा रंग आणि रचना ठरवण्याचा अधिकार स्थानिक शाळा व्यवस्थापनाचा. काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांची विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका. आमदार राजेश वानखेडेंची निवड रद्द करण्याची मागणी. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून वानखेडेंना समन्स. एसटी महामंडळात आणखी एक आयएएस अधिकारी नियुक्त होणार. एसटी महामंडळाकडून सहव्यवस्थापकीय संचालक पदावर आयएएस अधिकारी नेमण्याबाबत सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. गोरेगाव पश्चिममधील सिद्धार्थनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन प्रकल्पातील 663 घरांसाठी उद्या लॉटरी. 7 एप्रिलपासून घराचं ताबापत्र देण्यास सुरुवात. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधलेली म्हाडाची विरार, ठाणे आणि कल्याणमधली काही घरं विक्रीविना पडून. ही घरं गिरणी कामगारांना देता येतील का याबाबत म्हाडाच्या बैठकीत चर्चा. मात्र विक्रीविना पडून राहिलेली घरं घेण्यास कामगार तयार होतील का याकडेही लक्ष. गडचिरोलीकरांचं रेल्वे स्वप्न पूर्ण होणार. वडसा गडचिरोली रेल्वे मार्गासाठी 1886 कोटींचा वाढीव निधी मंजूर. रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यातील 322 कोटी रुपयांची कामांची प्रत्यक्षात सुरुवात सुद्धा झाली आहे. शिर्डीमध्ये 5 ते 7 एप्रिल 3 दिवस रामनवमीचा उत्सव. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजे रामनवमीला साई मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं राहणार. 5 ते 12 एप्रिल दरम्यान सप्तशृंगी गडावर चैत्रोत्सव. या कालावधीमध्ये गडावर येणाऱ्या भाविकांना ट्रस्टच्या वतीनं विमा संरक्षण मिळणार. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं राहणार. पुण्यातील मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मागच्या 3 महिन्यात घटली. पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण होऊनही अपेक्षित प्रवासी संख्या वाढलेली नाही. सजावटीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या फुलांवर कोणतीही बंदी नाही. एकेरी वापराच्या वस्तूंच्या यादीतही त्याचा समावेश नाही. केंद्र सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात भूमिका स्पष्ट. मुंबईतील गोरेगाव पूर्वेला वाहतूक पोलिसांच्या गाडीवर दिल्या जाणाऱ्या सूचना हिंदीतून. जागरूक महिलेचा पोलिसांना जाब. योग्य उत्तर न मिळाल्यानं आक्रमक. मराठीला अभिजात दर्जा मिळूनही पोलिसांच्या सूचना हिंदीतच. पुरंदर विमानतळाला जमिनी देण्यास पुरंदर तालुक्यातील गावकऱ्यांचा विरोध. पारगाव, मेमाणे, खानवडी, मुंजवडी, एकतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाचीवाडी या गावातील नागरिक उद्यापासून उपोषण करणार. आज पुणे शहरातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पुढील 5 दिवस अवकाळीसह गारपिटीची शक्यता. हवामान विभागानं अंदाज व्यक्त केला, त्यामुळे शेतकरी चिंतित. सिंधुदुर्गात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी.
अमरावतीतील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. साताऱ्यातील कोयना धरणाच्या पाणी पातळीत घट. एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात पाणी पातळी खालावली. कोयना जलाशयात सध्या 50 ते 55 टीएमसी इतकाच पाणीसाठा. गोंदियातील सुकळी गावात महिलांची पाण्यासाठी पायपीट. जलजीवन योजनेचं काम अपूर्ण असल्यानं गावात पाणी टंचाई. संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, गावकऱ्यांचा इशारा. वाशिमच्या मंगरुळपीर पंचायत समितीच्या नव्यानं बांधलेल्या इमारतीला तडे. अवघ्या काही महिन्यातच तडे गेल्यानं बांधकामाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील कोंभळी आणि खांडवी परिसरातील नियोजित एमआयडीसीला शेतकऱ्यांकडून विरोध. शेतजमीन बचाव कृती समितीची आंदोलन करत घोषणाबाजी. या एमआयडीसीच्या जागेवरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यामध्ये वाद रंगला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे अकोला जिल्हा प्रमुख गोपाळ दातकर यांच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अकोटचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.